एकत्व एड्स वार्तापत्राचे दिमाखात प्रकाशन। ठाण्यातील उद्योग समूहाला एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव असलेले एकत्व ग्रुप आणि ठाणे वैभव यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्व एड्स वार्तापत्राचे प्रकाशन शुक्रवारी वागळी इस्टेट येथील MCHIच्या मुख्य कार्यालयाच्या दालनात ठाण्यातील प्रमुख उद्योजकांच्या उपस्थितीत पार पडले। या वार्तापत्राचे प्रकाशन ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, एकत्व ग्रुपचे संचालक हिरेन छेडा, मयूर बव्वा, उर्वी छेडा आणि ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांच्या हस्ते पार पडले। यावेळी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, एकत्व ग्रुपचे संचालक हिरेन छेडा, मयूर बव्वा, उर्वी छेडा आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच यावेळी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, एकत्व ग्रुपचे संचालक हिरेन छेडा, मयूर बव्वा, उर्वी छेडा, ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। ठाणे वैभवच्या टीममधनं हे तयार झालेलं एकत्व एज जे आहे हे जे नियतकालिक आहे प्रकाशन आहे, तर हे खास करून उद्योजकांसाठी आहे आणि ठाणे आपण बघतोय फार मोठ्या प्रमाणात झपाट्याने बदलत चाललेलं आहे। केवळ शहरीकरण नाही तर औद्योगिकरण पण चालू आहे, अर्थात ते IT पार्कच्या माध्यमातून चालू आहे। परंतु असे उद्योजक जे एक ग्लोबलायझेशनमध्ये आपला ठसा उमटवू पाहत आहेत, तर अशा उद्योजकांना एकत्र बांधणं आणि त्यांना एकत्रित आणणं हे काम कुठल्यातरी पद्धतीने व्हायला पाहिजे। त्यामुळे एकत्व एज हे एक माध्यम आहे, एक टूल आहे, एक व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठावरनं समविचारी लोक एकत्र येतील आणि आपले विचार मांडतील, आपल्या उद्योगांबद्दल चर्चा करतील। एखाद्या वेळा त्यांचे उद्योग त्या निमित्ताने वाढण्यासाठी सुद्धा उपयोग होईल। त्यामुळे कम्युनिटी बिल्ड करायचं काम एकत्व एज करणार आहे। सर, एकत्व एज नुकतंच प्रकाशित झालेलं आहे, कसं बघता? कम्युनिटी स्ट्रॉंग होणार आहे एकत्व एजच्या माध्यमातून, काय सांगा? सो एकत्व एज निखिल जेव्हा आयडिया घेऊन आले त्याला मला वाटलं की एक ठाणे एवढा मोठा ग्रोईंग शहर असून इकडे बिझनेस आणि प्रोफेशनल लोकांना कनेक्ट करणारा काय एक माध्यम हवा आहे। आणि एक तो न्यूजलेटरची आयडिया जेव्हा त्यांनी मला दिली तर मी बोललो की नाही, दिस इज म्हणजे हे करण्यासारखं प्रयोग आहे आणि त्या एकत्व एजमध्ये आपला प्रयत्न असा असणार आहे की सगळे बिझनेसेस, प्रोफेशनल्स आणि जे नवीन नवीन रेस्टॉरंट्स आणि जो नवीन काहीतरी ठाण्यामध्ये प्रयोग करतायत, जे एंटरप्रेनर्स, प्रोफेशनल, स्टार्टअप्स आहेत, त्या सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म द्यावा ज्याच्या थ्रू ते एकमेकांशी कनेक्ट करू शकतात। ठाणं कसं आहे की खूप झपाट्याने वाढत आहे, मोठमोठ्या प्रमाणात इथे मायग्रेशन होत आहे आणि इतके नवीन नवीन ग्रुप्स तयार झालेले आहेत की डॉक्टर लोक मोठ्या प्रमाणात आहेत, उद्योजक मोठ्या प्रमाणात आहेत, शाळा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। तर कुठेतरी ठाणे वैभवला असं वाटलं की प्रत्येक ग्रुपसाठी एक वेगळं स्वतंत्र व्यासपीठ असावं आणि त्याच्या माध्यमातून खरं ही एकत्व एज ही संकल्पना पुढे आली की इतके बिझनेस पार्क झालेले आहेत, इतके उद्योगधंदे ठाण्यात येत आहेत, वाढत आहेत, नवीन नवीन आलेत, काही जुने आहेत ते मोठे झालेले आहेत, अनेकांच्या IPO आलेले आहेत। तर असं वाटलं की कुठेतरी ह्यांना एकमेकांशी आपण कनेक्ट करू शकू का? तर असं एक काही व्यासपीठ जर तयार झालं तर नक्कीच ते एकमेकांशी कनेक्ट होतील आणि ज्याच्याकरून त्यांना एकंदर एकमेकांचा सहवास मिळेल, फायदा होईल आणि ओव्हरऑल ठाण्याची प्रगती होऊ शकेल।